सातबारा कोरा मोर्चा यामध्ये बच्चू कडूंनी आपल्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे। बच्चू कडूंचं हे आंदोलन आपण पाहतो काही दिवसांपासून शेतकरी बांधवांसाठी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडूंचं हे आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमाप आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय की बच्चू कडूंचं सातबारा कोरा हे आंदोलन सुरू आहे। आता आज त्यांनी डोळ्याला पट्टी बांधत दिव्यांग बांधवांसोबत या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले। नक्कीच सागर, बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे सातबारा कोरा यात्रेचा आणि आंबोळच्या दिशेने ही यात्रा कूच करते। आपण बघू शकतो स्वतः या ठिकाणी बच्चू कडूंनी डोळ्याला पट्टी या समारोपासाठी यावं असं सांगितलं। स्वतः बच्चू कडू या ठिकाणी डोळ्याला पट्टी घेऊन या यात्रेमध्ये चालतायत। शेतकरी आहेत, हातात विडे घेतलेले शेतकऱ्यांनी आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या हातामध्ये रुग्ण आपल्याला पाहायला मिळते। स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहे, या ठिकाणी डोळ्यावर पट्टी बांधून ते चालतायत। दिव्यांग देखील त्यांच्या सोबत आहेत। भाऊ, काय कारण आहे डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही चालताय? खरं तर डोळे असून सोंग घेणार सरकार आहे, त्यांना अंधांची काळजी नाही। पाय नसणाऱ्या दिव्यांगाला किती हालअपेष्ट करावं लागतं, त्यासाठी मानधन वाढवायची तयारी दाखवत नाही आणि आत्महत्या रोज वाढत चाललेल्या आहे, ते आमच्या सरकारला दिसत नाही। आणि म्हणून असं डोळे असून दृष्टी नसणारं सरकार, त्याचा विरोध म्हणून आणि ह्या दिव्यांगाचं प्रतिनिधित्व म्हणून ही पट्टी बांधून आम्ही हा प्रवास करतो आहे। कम से कम ह्या गरजवंतासाठी आपण धावून आलो पाहिजे आणि कसं जीवन जगत असेल। मी आता 225 किलोमीटर आत्तापर्यंत झालं असणार। प्रत्येक जिल्ह्यात गेलो तरी ते एकच का दरवर्षी कर्ज काढल्याशिवाय तो शेती करू शकत नाही। दिव्यांगाचे लोक आम्हाला भेटले, 8-8 महिन्यापासून पगार नाही, पगार सुरू करायला पैसे अलग घेतात। आता एक चंद्राबाई पवार याच गावची भेटली, तिच्याकडून 15,000 घेतले विहिरीसाठी। म्हणजे करप्शनामध्ये लागण तेवढ्या विहिरीसाठी जर पैसे द्यावं लागत असेल आणि वर्ष झाले 15,000 रुपये देऊन अजून विहिरीचं साधं शांशनही झालं नाही, असं हे अंधबहिरासारखं असलेलं सरकारला आम्ही मुद्दामून आज काही किलोमीटर डोळ्याला पट्टी बांधून चालायचं ठरलं आहे। विडे हाती घेतलेल्या शेतकऱ्यांनी, काठ्या आणि रुमणं आहे, काय कारण आहे या पदयात्रेत सोबत घेण्याचं? ते शेतकऱ्याचं शस्त्र आहे। पराठ्या आमचं पीक आलं पाहिजे म्हणून तणाले जसं काढावं लागतं आणि भाव भेटला पाहिजे म्हणून शेतात चरणारा विळा हा नक्की स्वप्नील, त्यामुळे बच्चू कडूंच्या या पायी यात्रेकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी।